Today we see again another examples on derivative of inverse trigonometric function. आज आता आपल्याला इन्व्हर्स चे फक्त tan चे क्वेश्चन्स घ्यायचे म्हणजे tan इन्व्हर्स चे and there we use the formulas tan inverse x plus tan inverse y that is equal to tan inverse in bracket x plus y upon 1 minus xy. म्हणजे ह्या टाइपच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ही टर्म दिलेली असणार tan इन्व्हर्स आणि ह्या एका फंक्शनला आपल्याला असा फॉर्म मध्ये चेंज करायचं आणि मग दोन्ही टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट फाइंड करायचा. सिमिलरली वी हैव वन अनदर फॉर्म्युला दैट इज tan inverse x minus tan inverse y that is equal to tan inverse x minus y upon 1 plus xy. आता या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये केअरफुली पहा. या फॉर्म्युल्यामध्ये प्लस आहे तर इथे पण प्लस आहे आणि खाली मायनस आणि मायनसच्या फॉर्म्युल्यामध्ये न्यूमरेटरला मायनस डिनॉमिनेटरला प्लस. हे असे ऍडजस्टमेंट करून आपल्याला दोन टर्मच्या ऍडिशन मध्ये किंवा सबट्रॅक्शन मध्ये दिलेलं फंक्शन चेंज करायचं आणि मग दोघांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट फाइंड करायचं. मग आता बघू आपण एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल इज y इक्वल टू tan इनवर्स 4x अपॉन 1 प्लस 21x स्क्वेअर. आता बघा इथे tan इनवर्स आहे आणि ब्रॅकेट मध्ये आहे 4x अपॉन 1 प्लस 21x स्क्वेअर. मग डिनॉमिनेटरला जर प्लस असेल तर न्यूमरेटरला आपल्याला सबट्रॅक्शन पाहिजे. मग असे दोन नंबर्स आपल्याला घ्यायचे ज्यांचं सबट्रॅक्शन 4x येईल. मग 4x येणारे असे दोन नंबर्स ज्यांचं सबट्रॅक्शन 4x आलं पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन मात्र 21x स्क्वेअर आलं पाहिजे. मग असे कोणते दोन नंबर्स आहेत तर 7 आणि 3. then we can write y is equal to tan inverse in bracket 7x minus 3x that we get 4x. 4x च आहे त्याला आपण वेगळ्या फॉर्म मध्ये दिलं 1 प्लस आणि हा 21x स्क्वेअर म्हणजे 7x into 3x. म्हणजे इथे आता आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करता येईल tan inverse x minus y upon 1 plus x into y. what we can write y equal to tan inverse 7x minus tan inverse 3x. जो न्यूमरेटरला साइन असतो तो आपल्याला इथे घ्यायचा. आता सेपरेट झाल्यानंतर we can find derivative easily. differentiate with respect to x. then derivative of y is dy by dx. derivative of tan inverse 7x into derivative of 7x minus derivative of tan inverse 3x into derivative of 3x. म्हणजे इथे आपण चेन रूल घेतोय कारण फक्त tan inverse x नाहीये तर tan inverse 7x आहे. then the formula for tan inverse is dy by dx is equal to 1 upon 1 plus 7x bracket square आणि मग 7x चा डेरिव्हेटिव्ह 7 as it is x चा 1 minus परत tan inverse चा डेरिव्हेटिव्ह 1 plus 3x bracket square आणि 3 चा डेरिव्हेटिव्ह 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 into 1 means our final answer is 7 upon 1 plus 49x square minus 3 upon 1 plus 9x square. 3 चा स्क्वेअर 9x स्क्वेअर. आता याच्या पुढे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला सिंप्लिफाय करता येईल बट नॉट नेसेसरी. The second example is y equal to tan inverse 7x upon 1 minus 12x square. आता इथे काय करायचं आपल्याला डिनॉमिनेटरला मायनस दिलेला आहे 7x upon 1 minus 12x square. म्हणजे आपल्याला न्यूमरेटरला ऍडिशन घ्यायचंय. मग असे दोन नंबर्स ज्याचं ऍडिशन 7x आलं पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन 12x स्क्वेअर. कोणते दोन नंबर्स आहेत 4 आणि 3 ज्यांचं ऍडिशन 7 आहे मल्टिप्लिकेशन आहे 12. then we write tan inverse 4x plus 3x that is 7x 1 minus 4x into 3x that is 12x square. आता आपण फॉर्म्युला लिहू tan inverse 4x plus tan inverse 3x. जे न्यूमरेटरला साइन आहे तेच आपल्याला फॉर्म्युला मध्ये घ्यायचं. आता आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो डिफरन्शिएट with respect to x. then dy by dx is equal to derivative of tan inverse 4x into derivative of 4x plus derivative of tan inverse 3x into
derivative of 3x. Then dy by dx is equal to tan inverse चा derivative 1 upon 1 plus 4x bracket square आणि 4x चा derivative 4 into 1 plus 1 upon 1 plus 3x bracket square आणि 3x चा derivative 3 into 1 means our final answer is 4 upon 1 plus 16 4 चा square 16x square plus 3 upon 1 plus 3x square 9x square. The next is y equal to cot inverse 1 plus 35x square upon 2x. आता इथे आहे cot inverse पण आपल्याकडे फॉर्म्युला आहे फक्त tan चे. Then we write y equal to cot ला आपण tan घेऊ. The reciprocal of cot is tan. मग जर cot चा reciprocal tan घेतला तर ही जी टर्म आहे याचा पण reciprocal घ्यायचा आपल्याला. That is 2x upon 1 plus 35x square. That is y is equal to tan इन्व्हर्स. आता आपल्याला ह्याला दोन टर्मच्या ऍडिशन मध्ये किंवा सबट्रॅक्शन मध्ये. आता इथे पहा इथे डिनॉमिनेटरला प्लस आहे म्हणजे न्यूमरेटरला आपल्याला दोन टर्मचं सबट्रॅक्शन पाहिजे. मग 2x कोणत्या दोन नंबरचं सबट्रॅक्शन आहे ज्यांचं मल्टिप्लिकेशन 35 पण आलं पाहिजे. दॅट इज 7 and 5. Then we write 7x minus 5x divided by 1 plus 7x into 5x. 7 into 5 35 and 7 minus 5 2. And then we write y is equal to tan inverse 7x minus tan inverse 5x. आता आपण डेरिवेटिव घेऊ. Now differentiate with respect to x. Then dy by dx is equal to derivative of tan inverse 7x into derivative of 7x minus derivative of tan inverse 5x into derivative of 5x. Then the formula of tan inverse 7x is dy by dx is equal to 1 upon 1 plus 7x bracket square into 7 minus 1 upon 1 plus 5x bracket square into 5. X चा derivative 1. 5 into 1 5. That our answer is 7 upon 1 plus 49x square minus 5 upon 1 plus 25x square. Next example is y equal to tan inverse 2 root x upon 1 plus 3x. आता इथे आपल्याला असे दोन नंबर्स घ्यायचे ज्यांचं सबट्रॅक्शन इथे खाली ऍडिशन आहे म्हणजे वर सबट्रॅक्शन पाहिजे आपल्याला. असे दोन नंबर ज्यांचं सबट्रॅक्शन 2 root x येईल आणि मल्टिप्लिकेशन 3x. मग कोणते येतील ते? y is equal to tan inverse 3 root x minus root x only म्हणजे 1 root x. 3 minus हा 1 म्हणजे 2 आणि root x 2 root x divided by 1 plus 3 root x into root x. root x आणि root x चं मल्टिप्लिकेशन x असतं म्हणून आपण ह्या 3x ला 3 root x आणि root x असं स्प्लिट केलं. आता आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करता येईल. Then we write tan inverse 3 root x minus tan inverse root x. After separating, after writing formula, we can differentiate with respect to x. Differentiate with respect to x. dy by dx is equal to 1 upon derivative of tan inverse 3 root x minus into derivative of 3 root x minus derivative of tan inverse root x into derivative of root x. चेन रूल घेतला कारण आपल्याकडे फॉर्म्युला फक्त tan इन्व्हर्स x आहे आणि हा इथे आहे tan इन्व्हर्स 3 root x. मग आपण आधी tan इन्व्हर्स चा डेरिव्हेटिव्ह घेणार आणि मग 3 root x. Similarly for the second term, that is dy by dx is equal to 1 upon 1 plus 3 root x bracket square into आता हा झाला tan चा फॉर्म्युला. आता 3 कॉन्स्टंट रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 root x minus
आता tan इनवर्स रूट x चा 1/1 प्लस रूट x ब्रॅकेट स्क्वेअर, रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट x. आता ह्याला सिम्प्लिफाय करता येईल. हा जो 2 रूट x आहे 1/, हे दोन्हीकडे आहे, वी टेक कॉमन 1/2 रूट x इन ब्रॅकेट 3/1 प्लस 3 रूट x चा स्क्वेअर 9x ओनली, रूट x चा स्क्वेअर x असतो, मायनस 1/1 प्लस रूट x चा स्क्वेअर x. आता याला पण सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला, बट नॉट नेसेसरी. नेक्स्ट एक्झाम्पल इज y इक्वल टू tan इनवर्स 2 रेज टू x प्लस 2 अपॉन 1 मायनस 3 इंटू 4 रेज टू x. आता इथे आपल्याला असंच सिम्प्लिफाय करायचं, ज्याचं ॲडिशन न्यूमरेटरला आहे त्यांचे त्याच दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरला असलं पाहिजे. देन वी राइट हियर y इक्वल टू tan इनवर्स इन ब्रॅकेट 2 रेज टू x, 2 रेज टू x आणि 2 रेज टू 2 असं आपण सेपरेट करू. 1 मायनस 3 हा जो 4 आहे त्याला आपण 2 चा स्क्वेअर लिहू, इज इक्वल टू tan इनवर्स. आता हा 2 स्क्वेअर म्हणजे 4, 2 रेज टू x अपॉन 1 मायनस 3 हा स्क्वेअर आणि x इंटरचेंज 2 रेज टू x ब्रॅकेट स्क्वेअर. देन tan इनवर्स, आता 4 2 रेज टू x आहे आणि खाली आहे 3 2 रेज टू x चा स्क्वेअर. मग 3 2 रेज टू x चा स्क्वेअर असं स्प्लिट करायचं की ज्याचं ॲडिशन केलं तर 4 2 रेज टू x येईल. मग ते आपल्याला लिहिता येईल 3 2 रेज टू x प्लस 1 2 रेज टू x. 3 2 रेज टू x इंटू 1 प्लस 1 2 रेज टू x म्हणजे किती झाले 4 2 रेज टू x अपॉन 1 मायनस 3 2 रेज टू x इंटू 2 रेज टू x. बघा 3 2 रेज टू x आणि परत 2 रेज टू x म्हणजे 3 2 रेज टू x चा स्क्वेअर. हे झालं सिम्प्लिफिकेशन. आता आपल्याला सेपरेट करायचे युजिंग फॉर्म्युला tan इनवर्स 3 2 रेज टू x मायनस प्लस tan इनवर्स 2 रेज टू x. जे न्यूमरेटरला साइन आहे तेच खाली आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये घ्यायचं. नाउ वी कॅन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x युजिंग चेन रूल. That is dy by dx is equal to derivative of tan inverse 3 2 raised to x plus into derivative of 3 2 raised to x plus derivative of tan inverse 2 raised to x into derivative of 2 raised to x. आता tan इनवर्सचा फॉर्म्युला 1/1 प्लस 3 2 रेज टू x ब्रॅकेट स्क्वेअर, 3 चा पण स्क्वेअर करावा लागेल. आता 3 ॲज इट इज 2 रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह 2 रेज टू x log 2 म्हणजे a रेज टू x log a चा फॉर्म्युला प्लस 1/1 प्लस 2 रेज टू x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 2 रेज टू x log 2 परत 2 रेज टू x चा फॉर्म्युला. आता 2 रेज टू x log 2 आपण कॉमन काढू, ब्रॅकेट मध्ये 3/1 प्लस 3 चा स्क्वेअर 9 2 रेज टू x चा स्क्वेअर प्लस 1/1 प्लस 2 रेज टू x स्क्वेअर and that is our final answer. Next example is y equal to cot inverse b sin x minus a cos x upon a sin x plus b cos x. मग आता इथे आपल्याला आपल्या tan इनवर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करायचं, पण दिलेला आहे cot. मग आधी आपण रेसिप्रोकल घेऊ. cotचा tan इनवर्स, इथे पण रेसिप्रोकल घ्यायचा a sin x plus b cos x divided by b sin x minus a cos x. पण आपले जे tan चे फॉर्म्युलेज आहेत त्याच्यामध्ये डिनॉमिनेटरला पहिल्यांदा 1 आहे. मग आधी आपल्याला इथे 1 करायचं. मग इथे 1 करायचं म्हणजे b sin x ने डिवाइड करायचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सुद्धा. डिवाइड बाय b sin x to numerator and denominator. That we get y is equal to tan inverse a sin x upon a sin x plus b cos x upon b cos x divided by b sin x
अपॉन बी साइन एक्स मायनस ए कॉस एक्स अपॉन बी साइन एक्स. सगळीकडे आपण बी साइन एक्स नी डिवाइड केलं. बी साइन एक्स नी सगळ्या टर्मला आपण डिवाइड केलं. देन व्हॉट वी गेट y इज इक्वल टू tan इनवर्स इथे sin x b sin x इथे sin x कॅन्सल होईल a अपॉन b ॲज इट इज मायनस इथे b कॅन्सल होईल cos अपॉन sin cot x डिवाइडेड बाय इथे b आणि sin दोन्ही कॅन्सल होईल 1 मायनस इथे a अपॉन b ॲज इट इज आणि cos अपॉन sin cot x. आता केअरफुली पहा. आता इथे काय आलंय, ज्या दोन टर्मचं सबट्रॅक्शन न्यूमरेटरला आहे त्याच दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरला आहे. ज्या दोन टर्मचं ऍडिशन न्यूमरेटरला आहे त्याच दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरला आहे. म्हणजे इथे आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. देन वी राइट y इक्वल टू tan इनवर्स a अपॉन b प्लस tan इनवर्स cot x. आता याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येईल, पण इथे आपण अजून एक प्रॉपर्टी यूज करू. या कॉटला tan मध्ये कन्वर्ट करू आणि अँगलला 90 मधून मायनस. y इक्वल टू tan इनवर्स a अपॉन b प्लस tan इनवर्स tan पाई बाय 2 मायनस x that is equal to tan इनवर्स a अपॉन b प्लस पाई बाय 2 मायनस x. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy बाय dx इज इक्वल टू ही जी फर्स्ट टर्म आहे तो जरी tan इनवर्स असेल तरी त्याच्यामध्ये x नाही म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह येणार 0 प्लस पाई बाय 2 इज कॉन्स्टंट 0 मायनस x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे आपला फायनल आन्सर आला -1. Next example is y equal to tan inverse 5x plus 1 upon 3 minus x minus 6x square. आता इथे आपल्याला काय करावं लागेल, परत एकदा फॉर्म्युला अप्लाय करायचा म्हणजे डिनॉमिनेटरला आधी 1 ऍडजस्ट करायचा. मग इथे 1 ऍडजस्ट करण्यासाठी आपण 3 ला स्प्लिट करू. tan इनवर्स 5x plus 1 डिवाइडेड बाय 1 plus 2. हा 3 जो लिहिलाय तो 1 plus 2 बाकीच्या टर्म ॲज इट इज. देन tan इनवर्स 5x plus 1. आता आपण बघू ही जी टर्म आहे ही टर्म कोणत्या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे. मग 1 मायनस ब्रॅकेट आता हा टर्म आधी लिहू 6x² प्लस x आणि -2. साइन बदलले कारण आपण मायनस कॉमन घेतला. आता 6x² प्लस x -2 चे फॅक्टर्स घ्यायचे ते आपण लॉग मध्ये काढून घेऊ. 6x² प्लस x -2 इक्वल टू 6x². 6 into -2 -12 चे फॅक्टर्स येतील 4 आणि 3 प्लस 4 -3 -2. पहिल्या दोन टर्म मधून आपल्याला 2x कॉमन काढता येईल म्हणजे 3x + 2 आणि शेवटच्या दोन मधून -1 3x + 2. देन वी कॅन कॉमन 3x + 2 वी हॅव 2x - 1. म्हणजे हे जे टर्म आहे 6x² + x -2 हे 3x + 2 आणि 2x - 1 चं मल्टिप्लिकेशन आहे. आता आपल्याला चेक करायचं की ह्या दोन टर्मचं ॲडिशन 5x + 1 आहे का. मग इथेच बघू आपण 3x + 2x 5x आणि 2 - 1 म्हणजे 1. म्हणजे याचा अर्थ 5x + 1 च्या जागेवर आपण ह्या दोघांचं ॲडिशन लिहू शकतो आणि ह्या ब्रॅकेटच्या जागेवर दोघांचं मल्टिप्लिकेशन. देन वी गेट y इक्वल टू tan इनवर्स in bracket 3x + 2 in plus 2x - 1 divided by 1 minus 3x + 2 into 2x - 1. आता हे प्रॉपर फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला. नाउ वी कॅन राइट फॉर्म्युला. देन वी राइट y is equal to tan inverse 3x + 2 plus tan inverse 2x - 1. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेता येईल याचा. देन डिफरन्शिएट with respect to x dy by dx
is equal to 1 upon 1 plus 3x plus 2 bracket square. Derivative of 3x plus 2. What is that? 3 into 1 plus 0 म्हणजे 3 plus 1 upon 1 plus 2x minus 1 bracket square आणि 2x minus 1 चा derivative 2. Then our final answer is 3 upon 1 plus 3x plus 2 bracket square plus 2 upon 1 plus 2x minus 1 bracket square.